डॉक्टर न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांच्या आधिपत्याखाली गेल्या 11 वर्षापासून ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा येथील गडावर वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सेवा देणारे बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत असणारे एक महांत प्रवचनकार कीर्तनकार आणि ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक म्हणून ज्यांच्याकडे पाहिजे जाते ते हरिभक्त परमपूज्य दीपक महाराज तिडके आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. महाराज काय सांगताय, आपण गेल्या 11 वर्षापासून भगवान गडावरून नामदेव महाराज शास्त्री यांच्या आधिपत्याखाली कीर्तन सेवा प्रवचनकार तथा ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक म्हणून हे म्हणजे महान कार्य करताय त्याबद्दल. प्रथमतः सर्वांना रामकृष्ण हरी. जय भगवान बाबा. मी दीपक महाराज तिडके गडावरती गेली 11 वर्ष झालं विद्या अभ्यास करतोय आणि विद्या अभ्यास करत त्या ठिकाणी ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या कृपेने व पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने आणि माझे असणारे श्री गुरुवर्य न्यायाचार्य डॉक्टर शास्त्री बाबा आणि स्वामीजी यांचे असणाऱ्या त्या ठिकाणी अनमोल अशा प्रकारचं आम्हाला सर्व साधकांना भगवान गडावरच्या सर्व साधकांना त्यांचं मार्गदर्शन लाभतं आणि म्हणूनच कुठेतरी आज आम्ही ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून या ज्ञानेश्वरीचा जे वसा गुरुवर्य शास्त्री बाबा पुढे कुठेतरी असणाऱ्या त्या ठिकाणी चालवण्याचा आपण ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून करत असतो. कीर्तन असेल, प्रवचन असेल किंवा ज्ञानेश्वरीवर असणाऱ्या त्या ठिकाणी भावकथा असेल, आशाचा भाव असणारा त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न त्यांच्याच कृपेने आम्ही करत. हा आमच्या जीवनामध्ये जो असणारा त्या ठिकाणी जे भाग्य आहे हे त्यांच्याच कृपेने आहे आणि याच्यामध्ये आई वडिलांचं देखील या ठिकाणी पुण्याईनच आज संतांच्या ठिकाणी आम्हाला राहायला भेटतं. हे देखील असणारं आमचं महत् भाग्य त्या ठिकाणी आहे. ज्या भोगलवाडीच्या मातीमध्ये बागडलात, खेळलात आणि आनंदमय वातावरणामध्ये आपण कृष्णाच्या लीला सांगून गाई गोठ्यांच्या माध्यमातून आपण सेवा देखील केलेली आहे. कारण कृष्णाच्या रूपाला शोभेन अशी आणि आज वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भोगलवाडीचे नाव आपण मोठे केलेले असल्यामुळे या पाठीमागे नक्कीच न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री यांचा आशीर्वाद आहे. या बालपणीच्या गावातील आठवणीविषयी काय सांगताय? बालपणीच्या आठवणी अनेक आहेत. आता आपण या ठिकाणी या जन्मभूमीमध्ये ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठं झालो असे या जन्मभूमीमध्ये अनेक त्या ठिकाणी बालपण गेलं. सर्व मित्रासमवेत बालपण त्या ठिकाणी गेलं. अनेक प्रसंग असणाऱ्या जीवनामध्ये आहेत. म्हणून करता मी प्रथमतः माझ्या मी जन्मभूमीला या ठिकाणी वंदन करेल आणि माझी जी कर्मभूमी आहे ती म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड आहे. या भगवानगडाला देखील मी या प्रथमतः आम्हाला या असणारं आज कीर्तनकार म्हणून घडवलं. त्यांचे असणारे त्या ठिकाणी अनमोल अशा प्रकारचं मान आज आम्ही तुमच्यामध्ये त्या ठिकाणी कीर्तन असणारं प्रवचन करू शकतो. हा त्यांचा असणारा कृपा आशीर्वाद आहे. बरं, न्यायाचार्य महंत नामदेव महाराज शास्त्री यांच्या आधिपत्याखाली भगवान गडांची सेवा आपण 11 वर्षे झालं करताय. या गडाचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे का? हो, आशीर्वाद आहे. म्हणून तर आज तुमच्यामध्ये आम्ही येतो. ज्ञानेश्वरी सांगते नाही. आज जर संत भगवान बाबा गुरुवर्य शास्त्री बाबांनी आमचा जर अंगीकार केला नसता तर आम्ही या ठिकाणी कीर्तनकार तथा प्रवचनकार झालो नसतो. म्हणून असं सांगतात, श्री गुरु सारखा आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. म्हणून श्री गुरु सारखे आमच्या जीवनामध्ये श्री गुरु आले, शास्त्री बाबांसारखे. म्हणून असं म्हणतात, जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. खऱ्या अर्थाने आमचा आज जन्म इच्छा केली ते पावलो. अशा प्रकारे आमच्या जीवनामध्ये अतिशय असणारा त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचा क्षण आहे. महाराज, शेवटचा प्रश्न आहे. न्यायाचार्य महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज सांगत असतात की गेल्या 700 वर्षापासून या जगाची माय माऊली म्हणून पाहिली जाते. ते ज्ञानेश्वरीला म्हणजे चॅलेंज करणारा माणूस या जगामध्ये नाहीयेच. त्याबद्दल काय सांगताय? हा, गुरुवर्य शास्त्री बाबांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. आज बाबांची जी ओळख आहे महाराष्ट्रामध्ये, विद्वान ज्ञानेश्वरीचे एक विद्वत्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विद्वान असणारं संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. कारण का, बाबां महाराज ज्या मातीमध्ये घडलात आणि लहानाचं मोठं झालात, आईवडिलांनी आपल्यावर चांगले संस्कार दिले आणि त्या संस्काराचे आपण चीज केले आणि कुलवंत तिडके घराण्याचा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून उद्धार केला. तर आई वडील आपल्याला पंढरपूरच्या विठ्ठलासारखेच आहात आणि आपल्या घराण्यामध्ये राष्ट्रसंत ऐश्वर्यसंत भगवान बाबा यांचा आशीर्वाद आहे.
परंतु आपण जी गरुड झेप घेऊन शिनी महान कीर्तनकार प्रवचनकार तथा ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक म्हणून शिनी उदयास आलेले आहात. तरी आपण ह्या आईवडिलाविषयी काय सांगताय? आज जर सांगायचं झालं तर खऱ्या अर्थाने आईवडिलांची याच्यामध्ये वाडवडिलांची खूप मोठी पुण्य आहे. काहीतरी आईवडिलांचं वाडवडिलांचं पुण्य असेल त्याच वेळेस कुठंतरी असं सांगतात की संतांचं सानिध्य पण हे वाडवडिलां मला श्री क्षेत्र भगवानगडावर राहायला भेटतंय. याच्यामध्ये आईवडिलांची खूप मोठी अशा प्रकारची पुण्य आहे. म्हणून करता त्यांचा आई वडिलांसारखं त्या ठिकाणी असं सांगतात की आपलं लेकरू कसंही जरी बोललं तरी आई वडिलांना सर्वात जास्त जर आनंद होत असेल तर ते गुरूंना, आई वडिलांना आणि संतांना होत असतो. म्हणून करता जसं सांगतात की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अशी आई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि माझे वडील देखील आहेत या ठिकाणी. म्हणून करता मी प्रथमतः त्यांना नतमस्तक होतो आणि मला आज त्यांनी जे या ठिकाणी मला जन्म दिला आणि असणाऱ्या माझ्या जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक झालं, कृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो. आपण भोगलवाडीच्या या आपल्या जन्मभूमीमध्ये कीर्तन सेवा दिली आणि कीर्तन सेवा चालू असताना या आपल्या लाडक्या वैभवशाली महाराजांचे कीर्तन ऐकताना आईवडिलांच्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद होते. त्याबद्दल काय सांगताय? आई वडिलांचा आताच तर तुम्हाला उल्लेख केला ना. आई वडिलांचं एवढं आपलं मुलाचं कौतुक कुणालाही जगामध्ये वाटत नसतं. एक तीनच असे व्यक्ती आहेत, एक म्हणजे देव, दोन म्हणजे संत आणि तिसरे श्री गुरु म्हणता येईल. आणि सर्वात मोठं जर आपल्याला त्या ठिकाणी आनंद जर वाटत असेल तर त्याच्यामध्ये आई वडिलांचं पण त्या ठिकाणी तेवढंच असणार, आनंद वाटत असतो. म्हणून करता आई वडिलांना द्यावं तेवढं असणार त्या ठिकाणी, त्यांचे करावे तेवढे असणारे धन्यवाद कमी आहेत. कारण मला असणाऱ्या त्या ठिकाणी त्यांनी चांगलं अशा प्रकारचं बाल संस्कार श्री क्षेत्र भगवानगडावर आहे. चला तर मग भविष्यात महाराज तुम्ही असं महंत वारकरी समाजच्या माध्यमातून शिनी आणि भगवानगडाच्या माध्यमातून शिनी गरुड झेप घेऊन शिनी या गावासाठी आणि आईवडिलांसाठी आपण काम करताय. आनंदाची गोष्ट आहे. आणि भविष्यात देखील या महाराष्ट्रातला एक नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार आणि ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक मनुष्यनी उदयास यावेत अशी आमची सदिच्छा तुमच्या पाठीमागे आशीर्वाद असून शिनी महंत न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री, ऐश्वर्य संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा तथा भोगलवाडी येथील पूर्ण गावकरी आणि आपल्या आईवडिलांच्या माध्यमातून शिनी आपल्याला लाईव्ह दिवकराच्या माध्यमातून गरुड झेप घेऊ असे शुभेच्छा देण्यात येत आहेत. पत्रकार बाबूराव तिडके, लाईव्ह दिवकरेच, बीड.